कसं वागू शकतो तो? पैशांपुढे प्रेमाला काही किंमतच नाहीये. ताई आता खरं काय ते कळलंय ना तुला, मग आता कशाला रडतेस तू? तसं नाही ग प्रांजल, काहीही झालं तरी माझा नवरा आहे तो. एकत्र अनुभवलेले आनंदाचे दुःखाचे क्षण असे कसे विसरू मी? अगं मला बोलायचं तो मी तुला कधी सोडून जाणार नाही म्हणून. कुठल्याही परिस्थितीत साथ दे. एका झोपडीत राहून मीठ भाकरी खायला लागली तरी मी खाईन, मी तयार आहे. आणि आता तो अगं अशा माणसांच्या ओठावर एक आणि पोटात एक असते. हे सगळं बोलत असताना आहे ना, त्याला तुझ्या वडिलांचं घर, त्यांची संपत्ती दिसली असणार आणि आपण याचा पुढे जाऊन फायदा घेऊया असाही त्यांनी विचार केला. सॉरी, मी असं बोलायला नको होतं, पण हो प्रिया, आतापर्यंत आमच्या ज्या काही 2-4 भेटी झाल्यात ना, त्याच्यात मी त्याला ऑब्झर्व केलं. तो फक्त पैशासाठी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होता. पप्पांनी जेव्हा त्याच्यासमोर डिवोर्सचा पर्याय ठेवला तेव्हा तो खूप गयावया करायला लागला. म्हणाला की माझं माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, असं काहीतरी बोलत होता. त्या क्षणी मला वाटलं की माझा अंदाज चुकीचा असणार. तो खरंच तुझ्यावरती खूप प्रेम करत असणार. पप्पांनी त्याला 6 लाख वर 4 लाख द्यायचं कबूल केलं तेव्हा त्याचे डोळे चमकले. त्याची पैशाची हाव वाढायला लागली. पैशांची हाव वाढायला लागली म्हणजे त्याच्या लक्षात आलं असणार की पप्पा आता हे प्रकरण पैसे देऊन मिटवणार, मग आपण जास्त पैसे का नाही मागायचे. पप्पांनी त्याला 6 लाख द्यायचं कबूल केलं. तो तेव्हा त्याला नाही म्हणाला. मग पप्पांनी 7 लाख म्हणाले तेव्हाही तो नाही म्हणाला. मग पप्पा पैसे वाढवत गेले तरी तो नाहीच म्हणत होता. मला परत असं वाटलं की खरंच त्याचं तुझ्यावरती प्रेम असणार. पण जेव्हा पप्पांनी 16 लाखाची ऑफर दिली ना, तेव्हा तो लगेच तयार झाला. हे सगळे ना तो जास्त पैसे मिळावे ना म्हणून करत होता. राया, तू हे खरं बोलतोय? हो, एक पैसाही माझ्या मनातला नाही. बघ आता तरी कळलं ना तुला काय लायकीचा माणूस आहे तो. मग आता तरी हे डोळ्यातलं पाणी पुसून टाक भर आणि दुःख करण्यापेक्षा ना समाधान मान की आपली अशा माणसापासून सुटका झाली. नाही ग प्रांजल, हे बोलायला खूप सोपं आहे. एकदा माझ्या जागी येऊन विचार कर. हे सगळं असं पटकन विसरणं खूप कठीण आहे. अगं ताई, पण त्याला पण तसंच वाटलं पाहिजे ना. त्याला जर का ह्या सगळ्याची फिकीरच नाहीये तर मग आपण दुःख करून काय फायदा आहे सांग बरं. प्रांजल, आपण तिला जरा वेळ द्यायला हवा. तू म्हणतेस तसं इतकं सगळं पटकन विसरणं खरंच सोपं नाही. पण मग आता काय करायचं ठरलंय? पप्पा त्यांच्या वकिलाला डिवोर्स पेपर तयार करायला सांगणार. एकदा का ते तयार झाले की डिवोर्स फाईल करायचं. आणि तसंही तो भैरव तयार आहे, त्यामुळे जास्त वेळ लागेल असं मला नाही वाटत. काय सांगताय तुम्ही? सरळ त्या भैरवला सांगून आलात प्रिया इथे म्हणून? हो, ती चूक झाली माझी. अगं पण मला कळलंच नाही तो भैरव आहे. पाहिलंच मुकुंदा, म्हणून मी तुला सांगत होते तिथे जा. सगळं घोळ होऊन बसलाय. बरं झालं बाई, माझ्या हातून असं काही घडलं नाही. नाहीतर तुम्ही सगळे बोल बोल बोलला असतात मला. नुसता विचार केला ना तरी भीती वाटते. ऋता, तू जरा गप्प बसशील का? तुम्ही सगळे सारखे मलाच का गप्प बसवता? आता बाबांच्या हातनं एवढी मोठी चूक झालीये, त्याचं काय? काहीच नाही. मग काय आता तू मला शिक्षा करणार आहेस का? अहो नाही हो, तसं काही नाहीये. ए बाई, तू जरा गप्प बस, नाही तर जा तुझ्या खोलीत तरी जाऊन बस. आम्हाला विचार करू दे आता काय करायचं याचा. वहिनी, आता त्यात विचार काय करायचा आहे? हा, उल्हासरावांनी सांगितलं ना तो भैरव इथे येणार नाही म्हणून. पण म्हणून आपण विचारही करणार नाही होत का मंग्या? आता
अरे तो आला एकदम समोर दत्त म्हणून आणि म्हणाला प्रियाला माझ्या हवाली करा. तर काय करायचंय आपण? प्रियाला त्याच्या हवाली करायची? अर्थात नाही. त्याला सांगायचं हे बघ तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही. मला हे सगळं सांगणारे तुम्ही कोण असं त्याने आपल्याला विचारलं तर कालिंदी, तुला आता बरे प्रश्न पडतात ग. त्या प्रियाला इथे घेऊन आलीस तेव्हा एकही प्रश्न पडला नव्हता तुला. मी तुम्हाला खरं सांगू, मला तेव्हा फक्त प्रियाची काळजी वाटत होती. पुढे काय होईल कसं होईल हे सगळे विचार तेव्हा नाही आले माझ्या डोक्यात. परोपकाराचं भूत होतं ना डोक्यावर. हे बघ दादा, चूक तुझी. तू उगाच बहिणींना बोलू नको. तू सांगितलं नसतं ना तर त्या भैरवला कळलं नसतं की प्रिया या घरात आहे म्हणून. बरं, मी मान्य करतो माझी चूक झाली. आता काय करायचंय आपण? मला नाही वाटत तो भैरव इथे येईल मग, आणि नंतर बघू ना काय करायचं ते. मी तुम्हाला सगळ्यांना परत परत सांगतोय, हे सगळं इतक्या कॅज्युअली घेऊ नका. नाही ठीक आहे, आता ठरलंय माझं. तो आला ना, सरळ प्रियाला त्याच्या समोर येऊन उभी करायची, मग ते बघतील त्यांचं काय. दादा अरे एक चूक केली आहेस आणि ती निस्तरण्यासाठी तू दुसरी मोठी चूक करतोयस. मग काय, प्रिया इथे नाही असं सांगायचंय? अर्थात. अरे आपण कशाला यांच्यात पडायचंय? नवरा बायको आहेत ते, बघून देतील त्यांचं काय ते, आपला काय संबंध आहे? हे बघ मंग्या, शहाण्या माणसांनी ना नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. दादा मला एक गोष्ट सांग, रस्त्यावर जेव्हा एखादा पुरुष आपल्या बायकोला मारत असतो तेव्हा काही लोक त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात आणि पुढे निघून जातात. काही लोक तर त्यांचा तमाशा पाहत तिथेच उभे असतात. आणि त्याही वरताण काही लोक त्यांची मारामारी मोबाईलवर शूट करतात. त्या स्त्रीची कुणीही मदत करत नाही. अशा लोकांना तू काय म्हणशील रे? मूर्ख, संवेदना शून्य, भावना शून्य माणसं. हो ना, मग आपण जर तिला त्याच्या हवाली केलं ना तर आपणही मूर्ख, भावना शून्य आणि संवेदना शून्य ठरतो. चालेल तुला? येऊ दे ना त्याला, होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते एकदा. आणि मुळात मी म्हणतो आपण त्या भैरवचा एवढा विचार का करतो? तो एकटा आहे, आपण चौघा आहोत. करा करा, मारामाऱ्या करा. कोणालाही हॉस्पिटलाइज करावं लागलं ना, मी एक पैसा देणार नाही कोणाला. काय बोलताय तुम्ही? वास्तू तथास्तू म्हणत असते ना. भाऊजी, आपण त्याला चांगला धडा शिकवूया. काका, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. मुकुंदा, तू मारामारी करणार? कर कर. मला तुला एकदा असा चिडलेला आणि मारामारी करताना बघायचे. खोलीत निघा. मारामाऱ्या करतात, एक जण सुद्धा समोर जाणार. कोण आहे? कोण आहे तिकडे? काय काय कोण आहेस तू? ए बाहेर आहे, बाहेर. काय रे दादा, काय झालं? हा काय कोण आहे? भैरव, भैरवाला, भैरव, भैरव. कुठे आहे? तो काय इथे होता आता बसलेला आणि मला अशा खाणाखुणा करत होता, अशा असं काहीतरी, असं आणि असं काहीतरी. म्हणजे? हा, त्याला बायको आहे, त्याची बायको. मग आता कुठे आहे तो? मला काय माहिती, असेल ना इथेच कुठेतरी. बघ जरा, शोध त्याला. ए मुकुंदा, चल रे बघू आपण. चल. थांब, मी तुला काठी आणून देते. कशाला? अरे राहू दे ना हातात. अगं ऋता, तू थांब ना जरा. तू असं काय करते सासूबाई? मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटतेय ना, म्हणून म्हणतेय मी. त्या भैरवच्या हातात चाकू बिकू असला तर ते काय म्हणतात ते रामपुरी का काय, तर काय करणार आपण? अगं बाई, तुम्ही सांभाळू ना, देव करो. आणि ऋता म्हणते तसं काही न हो. हो गाई, हे काका चल रे. सांभाळून रे. ए कोण आहे रे? हा, काय लपून बसतास का? चल ये बाहेर. ए अरे ये ना, बाहेर ये ना. हे काका,
इथे तर कोणी दिसत नाही रे. हा इकडेही कोणी दिसत नाही. दादा कोणी नाही इकडे. असं कसं होईल? जरा बघा ना इथे, तो इथेच कुठेतरी असेल जवळ लपलेला. हो होता नक्की. हो हो इथे बसला होता खाली असा. मुकुंदा तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. ठीक आहे. ताई प्लीज शांत हो ना. अजून किती रडणार आहेस? प्रांजल, आजच काय ते रडून घेऊ दे तिला. उद्यापासून तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. कोण आहे रे हे? हा बाहेर निघ ना. घाबरलास का आता? हे कोण रे? अरे ये ना आता बाहेर, आहे ना, लपला का? ये कोण आहे का? ये भैरव असणार. मला बोलायचं त्याच्याशी. मी बोलते त्याच्याशी. ताई, नाही ताई, थांब. नाही प्रिया, तू इथेच थांब. मला असं वाटतंय तू त्याच्या समोर जाऊ नयेस. पण का? मला बोलायचंय त्याच्याशी. मला हे सगळं त्याच्या तोंडून ऐकायचंय. मला एकदा भेटू दे त्याला. अगं तो कसा येईल इकडे तुला भेटायला? तो पैसे घेणार हे ठरलंय ना, मग काय येईल तो तुला भेटायला? नाही, मला माझी वेडी आशा सांगते. तो येईल मला भेटायला. मला सोडणार नाही तो. आई, ऐक माझं. त्याला तू माहितीच नाहीयेस की तू इथे असते. हा मी तेच म्हणतोय. तुम्ही दोघी इथेच थांबा, मी बघतो. हा मला सारखं सारखं असं का वाटतंय प्रांजल? तो इथे येणार मला भेटायला. मला नाही सोडून जाणार तो. कारण तू त्याच्यावर मनापासून प्रेम केलंस ना, म्हणून. पण त्याने मात्र तुझ्या पैशांवर प्रेम केलं. तसा नव्हता ग तो. माझ्यावर खूप प्रेम करायचा. मी सांगेन ते ऐकायचा. मला म्हणायचा माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात जर अश्रू आले ना, तर या जन्मात मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. आणि हाच भैरव आता असा. मग त्याला म्हणावं, ये येऊन बघ माझी काय अवस्था झाली. तुला या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा आम्ही माफ करणार नाही. रंजन, मला खरंच असं वाटतंय तो येईल. तो येईल. हा, मला सोडून नाही जाणार तो. मला बोलायचं त्याच्याशी. तो येईल इकडे. तिकडे बघितलं कोणीही नाही आहे तिथे. आणि एवढा मोठा माणूस लपेल अशी जागाच नाही तिथे. गेला कुठे तो? अरे कुठे जाणार आहे? आलाच नव्हता तर जाणार कुठे? काय झालं? अरे काही नाही, बाबांना आता ना भैरव दिसल्याचा भास झाला म्हणून सगळे त्याला शोधतायत. भास वगैरे काय नाहीत. अगं तू खरंच आला होता. दादा ऋता म्हणते ते अगदी बरोबर आहे. तुला खरंच भास होत आहे. मला काय वेड ठरवता का तुम्ही? मी प्रत्यक्ष बघितलंय त्याला ते. दादा तू जरा शांत हो. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघ, एखाद्या माणसाची दहशत ठेवून जर आपण त्याचा सतत विचार करत राहिलो ना, तर ती व्यक्ती आपल्याला सगळीकडे दिसायला लागते. भैरवच्या बाबतीतही तुझं असंच झालं असेल. तू विनाकारण त्याची दहशत तुझ्या डोक्यात भरून घेतलीस आणि त्यामुळे तो तुला सगळीकडे दिसतोय. अरे का मगाशी आम्ही घरी येत होतो ना, तेव्हा बाबा सारखे म्हणत होते गाडी जोरात चालव, जोरात चालव. म्हणजे तो आपला पाठलाग करत असेल. आणि ना सारखे मागे वळून बघत होते. ठरवा ठरवा ठरवा. मला वेळ ठरवा. तो असा एकदम अचानक तसं समोर आला ना की मग कळेल तुम्हाला सगळ्यांना. दादा तो जेव्हा येईल तेव्हा येईल. तेव्हा बघू ना काय करायचं ते. तू जरा शांत राहा ना आता. वहिनी अहो समजवा ना त्याला. वहिनी आणि एक काम करा, रात्री ना दादाच्या डोक्यावर 2 बाटल्या तेल होता, म्हणजे शांत झोप लागेल त्याला. नाहीतर मध्यरात्री उठायचा आणि भैरव आला म्हणून ओरडायचा. मी असा माझ्यावर आत्ता, पण आत्ता तो इथे होता आणि परत येणार हेही ना. हो ना. मग एक काम कर, तू इथेच थांब आणि त्याचं स्वागत कर. तो येईल तेव्हा. आम्ही आज जातो. वहिनी खूप भूक लागली, जेवायचं बघा काय. चल ग ऋता मार. हे असं जाऊ नका तुम्ही. अरे तो आत्ता इथे होता ना. बाबा प्लीज हे सगळं मनातून काढून टाका. प्रियालाही वाटतंय भैरव तिला शोधत इथे येईल. आता ना आपल्याला तिला सांभाळणं गरजेचं आहे. त्यात बाबा तुम्हाला सांभाळणं पण खरंच खूप कठीण जाईल. म्हणून सांगतोय असा विचार करू नका तुम्ही. आणि हो, प्रियालाही भैरवला ती इथे आहे हे कळले
हे प्लीज कळून देऊ नका प्लीज. पटताय कसं बोलून गेला बापाला ते? अहो बरोबर बोलला तू. आता तुम्ही भैरवला नाही का चुकून सगळं सांगून मोकळे झालात, तसंच प्रियालाही सांगाल ना म्हणून बोलला तो. हे बघा आता तुम्ही आत चला, जेवा आणि झोपा शांतपणे. मी ना छान गरम तेल घालून देते डोक्यावर आज. हा चला या लवकर या. एवढा वेळ इथे होता, आता कुठे गेला? अहो येताय ना जेवायला? बाईसाहेब एक चपाती वाढू का? नको, मला की नाही भूकच नाही. मग थोडं भात देऊ? नको ग, मला काही खावंसच वाटत नाही. हा ग, असं कोणाचा तरी राग जेवणावरती का काढतेस तू? अहो मी कशाला कुणावर रागवू, पण खरं सांगू का, कुणी माझं ऐकलं नाही ना की मला बाई वाईट वाटतं. माहितीये मला, तू माझ्यावर रागवलीस ना? नाही अहो तसं काही नाही, पण वाईट मात्र वाटतंय. कशाचं? हा म्हणजे भैरव इथून गेला आणि त्यामुळे रायाला इथं थांबता आलं नाही असं? हो म्हणजे त्याचंही वाईट वाटतच आहे. त्याचं ही म्हणजे? बघा विसरलात ना तुम्ही? अहो मी काय म्हणते, आता सगळं व्यवस्थित झालंय की नाही, मग आता प्रियाला बोलवा ना इथे. मी एकदा तुला सांगितलं ना, सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मी प्रियाला इथे आणणार नाही. बरं राहिलं, नका तिला बोलू. मग आपण एक काम करूया का, ती जिथे आहे ना तिथे आपण जाऊया तिला भेटायला. मग आपण एक काम करूया का, ती जिथे आहे ना तिथे आपण जाऊया तिला भेटायला. कशाला? अहो कशाला काय, मला भेटायचंय प्रियाला. मगाशी तुम्हीच म्हणालात ना, तिला जेव्हा कळलं असेल बिचारीला की तिचा नवरा तिला डिवोर्स देणार आहे, तेव्हा बिचारीला केवढा धक्का बसला असेल. खरं म्हणजे अशा वेळेला मुलींना आईच्या आधाराची गरज असते. मला पण तिला आधार द्यायचा आहे. हो खरं म्हणजे तिला जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा मी तिच्यावर ओरडून बोलले. निदान आता तरी मला तिला आधार देऊ देत ना. ठीक आहे, जाऊया. हो उद्याच जाऊया. नाही उद्या नको, उद्या नको. नाही, तुला डॉक्टरांनी 2 दिवस बेड रेस्ट घ्यायला सांगितले ना, त्यामुळे 2 दिवस तुला बाहेर पडायला परवानगीच नाहीये. नंतर जाऊ. अहो पण आता चांगली बरी आहे मी. आणि बाहेर जायचे म्हणजे काय, गाडीतून जायचं, गाडीतून आरामात परत यायचं. मला कसला त्रास आहे. जाऊया ना, उद्याच जाऊया. हा पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? अहो मग आता कसला एवढा विचार करताय? मी तुला एकदा सांगितलं ना की आपण 2 दिवसांनी जाऊ म्हणून, मग 2 दिवसांनी जाऊ. बाई 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 बाई, ठीक आहे 2 दिवसांनी जाऊया, पण ओरडताय काय माझ्यावर? तेवढी घाबरले मी. पण जायचं आहे नक्की? हो नक्की. अगो बाई, बेल वाजली. बेल? अहो बेल वाजली, मी माझ्या कानाने ऐकली. ती बघा, ती बघा परत वाजली. काहीतरी काय? असं कसं, असं कसं? पांडू, शांता लवकर इकडे या, इकडे या लवकर. बाईसाहेब आता बेल वाजली ना? वाजली ना? वाजली ना? नाही. नाही कशी? मी ऐकली आणि मला खूप भीती वाटायला लागली. अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आधी रायाला फोन करून आत्ताच्या आत्ता त्याला आधी इथे बोलवून घ्या. त्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही जात मध्ये. अहो नाही कशी? तुम्हाला असं वाटतंय का की मला जास्त त्रास व्हावा? नाही. मग त्या रायाला पटकन फोन करून इथे बोलवा ना. त्याची काही गरज नाहीये, कारण इथल्यापेक्षा आता तो तिथं असणं जास्त महत्वाचं आहे. का? असं काय झालंय तिथे की त्याला तिथे थांबणं जास्त गरजेचं आहे? नाही, मी आपलं असंच म्हणालो. जा, तुझं झालं असेल तर तू आराम कर जा. नाही, आणि काही बेलबिल कोणी वाजवणार नाहीये. मला पण काम आहेत. मी ती झाली ना की येतो झोपायला. बाई बाई बाई, आणि तोपर्यंत मी एकटी थांबू? हो, कोणीही येणार नाहीये. हे काहीतरी लपवतायत माझ्यापासून. असं काय झालंय तिकडे की रायाला तिकडे राहणं जास्त गरजेचं आहे? बाई 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 बाई, वीणाबाई
ते काही सहज सांगतील असं वाटत नाहीये. आता तुम्हाला सगळं शोधून काढावं लागणार आहे की त्या घरी असं घडलं तरी काय. खूप डोकं दुखतंय का रे? हो ग, खूप डोकं दुखते. आई शपथ, कोणीतरी घणाचे घाव घालते डोक्यावर असं वाटतंय. एकटाच राब राब राबलं ना की हे असंच होणार ना. अरे त्या रायाला पण जरा काम करू देत. तो किती दिवस वर्कशॉपवर येतो याचा काही हिशोबच नाही. तो एकटाच काम करतोयस. तो जाऊन बसतो सासूरवाडीला, त्यांना मदत करतो या नावाखाली. प्लीज, आता मला वाद नकोय. तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून तो जातो ना तिकडे. तर तुझ्या घरी काही प्रॉब्लेम झाला असता तर मी गेलोच असतो ना. तेव्हा राया काय किंवा प्रांजल काय, तू जसं बोलतेस ना तसं नक्कीच बोलले नसते. बघा, म्हणजे प्रत्येक वेळेला मीच चुकीचं बोलत असते. जरा नवऱ्याची बाजू घेऊन बोलावं तर नवऱ्यालाच पटत नाही. बरं, आता तू बाम माझ्या डोक्याला लावणार आहेस की मी स्वतः लावू? वीणा प्रधान, आधी तर वीणा आई असं नाव सेव होतं. आता वीणा प्रधान कसं झालं? त्याचं काय आहे ना, मी आता ठरवलंय त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. वा, छान संकल्प आहे. पण मग ह्या तुला फोन का करतायत? का माहित त्या का फोन करतायत ते. बाई 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 बाई, हद्द झाली. या ऋताने दोनदा माझा फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. नाहीतर ऋता माझा फोन कट करणं शक्यच नाही.